शौर्य, पराक्रम, शिवविचार याबरोबरच साक्षात छत्रपतींच्या स्वराज्य विचारांचा पहिला साक्षीदार झालेला हा तोरणा म्हणजे प्रचंडगड किल्ला. ज्या स्वराज्याने मोगल बादशहाचे आसन हलवले त्याच हिंदवी स्वराज्याचे हे उगमस्थान. समुद्रसपाटीपासून 4600 फूट उंचीवर असलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवर असलेला किल्ला आहे. पुण्यापासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गडावर जाण्यासाठी एकूण 6 मार्ग आहेत. मुख्य मार्ग पायथ्याच्या या वेले गावातून आहे. या वाटेने साधारणतः 1.5 ते 2 तासात गडावरती पोहोचता येते. हा मार्ग इतर मार्गापेक्षा सोपा आहे. दुसरा मार्ग वेले या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे. या वाटेने वाळंजाई दरवाजातून थेट बुधला माचीवर जाता येते. तिसरा मार्ग मेटपिलावरे या गावातून आहे. या वाटेने सुद्धा भगत दरवाजातून थेट बुधला माचीवर जाता येते. हे तिन्ही मार्ग वापरात आहेत. याशिवाय चिंदला दरवाजा, चित्ता दरवाजा आणि कोकण दरवाजा असे अन्य 3 मार्ग आहेत. तोरणा गडाचे भौगोलिक स्थान बघितले तर या गडाच्या पूर्वेला बामण व खरीव खिंडे आहेत, पश्चिमेला कानद खिंड आहे, तर दक्षिणेला गुंजवणी नदी व वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाची उंची जास्त असल्यामुळे गडावरून आजूबाजूचे किल्ले सहज पाहता येतात. यामध्ये रायगड, सिंहगड, राजगड, पुरंदर, रायरेश्वर, प्रतापगड, फोहिडा असे बरेच किल्ले आपल्याला या गडावरून पाहता येतात. तोरणा किल्ला नेमका कोणी व कधी बांधला हे निश्चितपणे सांगण्यासारखा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील कापूर लेण्यांच्या व पायथ्याशी असलेल्या मंदिरांच्या अवशेषावरून हा 12व्या किंवा 13व्या शतकातील शैव पंथांचा आश्रम असावा असे मानले जाते. इसवी सन 1470 ते 1486च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. त्यानंतर बरेच वर्ष हा किल्ला निजामशाहीतच राहिला. त्यानंतर 1646च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हा तोरणा किल्ला जिंकून घेतला. महाराजांनी हा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या गडास तोरणा नाव पडले असे सांगितले जाते. परंतु हा मुद्दाच मुळात चुकीचा आहे. कारण बुरान-ई-मासीर म्हणजेच अहमदनगरची निजामशाही या फारसी ग्रंथात 1470 ते 1486 या दरम्यान तोरणागडाचा उल्लेख आहे. त्यानंतर मराठी कागदपत्रात 1627 मध्ये तोरणागडाचा उल्लेख आहे. त्यामुळे 1646 पूर्वीच या गडाचे नाव तोरणा होते हे स्पष्ट आहे. या मुद्द्याचा सर्वप्रथम उल्लेख ग्रँड डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1826 मध्ये लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ मराठाज म्हणजेच मराठ्यांची बखर या ग्रंथात आढळतो. त्यामध्ये असे लिहिले आहे की शुभकार्याच्या आरंभी प्रवेशद्वारी तोरण बांधण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या प्रारंभी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. हाच मुद्दा नंतर सर्वत्र पसरला गेला. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकल्यानंतर या गडाचा प्रचंड मोठा विस्तार पाहून गडास प्रचंडगड असे नाव दिले होते. हे सर्वांना माहीत असले पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात तोरण या जातीची बरीच झाडे पाहायला मिळतात. म्हणून या गडाचे नाव तोरणा पडले असावे असे सुद्धा काही लोकांचे मत आहे. या गडाची चढाई थोडीशी अवघड आहे. साधारणतः 1.5 ते 2 तासात आपल्याला गडावरती पोहोचता येते. अवघड ठिकाणी पुरातत्व खात्याने रेलिंग्स बसवलेले आहेत. पावसाळ्यामध्ये हा ट्रेक फक्त थोडासा अवघड होऊन जातो. त्यामुळे चढाई करताना स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. हा समोर वरती दिसतोय तो हनुमान बुरुज आहे.
आता हे समोर जे दिसते हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे बिनी दरवाजा. हा दरवाजा मुख्य तटाच्या बाहेर कड्यात गळीच्या तोंडावर बांधलेला आहे. याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 बुरुज पाहायला मिळतात. यामधील डाव्या बाजूचा बुरुज हा 1991 साली अर्धा कोसळलेला होता. तो आता पुरातत्व खात्याने व्यवस्थित बांधलेला आहे. या दरवाजातून पुढे गेलं की समोर थोडा चढ लागतो. या ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. इथून चालत पुढे गेलं की समोर दिसतो तो हा गडाचा महादरवाजा. हा दरवाजा पूर्वमुखी आहे. या महादरवाजाचे बांधकाम सुद्धा रायगडाच्या महादरवाजाप्रमाणेच गोमुख पद्धतीचे पाहायला मिळते, जेणेकरून शत्रूला सहजासहजी महादरवाजापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे महादरवाजा शत्रूपासून सुरक्षित राहतो. इतर किल्ल्यांप्रमाणेच याही गडाचा महादरवाजा हा अत्यंत मोठा आहे व कोणताही चुना व सिमेंट न वापरता फक्त दगडांच्या खाचेत खाच बसवून इंटरलॉकिंग पद्धतीने हा दरवाजा काळ्या पाषाणात बांधलेला आहे. त्यानंतर दरवाजावरती आपल्याला लोखंडी सुळे बसवलेले पाहायला मिळतात, कारण पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जायचा. त्यामुळे त्याच्यापासून दरवाजाचे संरक्षण करण्याकरता हे लोखंडी सुळे बसवलेले आढळतात. या महादरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूंना विश्रांतीसाठी पहारेकरांना बांधलेल्या देवड्या पाहायला मिळतात. दरवाजाच्या आतील बाजूस वरती तटबुरुजावर जाण्यासाठी जिना आहे. या तटावरून समोर असलेल्या गुंजवणे धरणाचे विहंगमय दृश्य आपल्याला पाहायला मिळते. या तटावरून खाली येऊन थोडंसं 5 मिनिटं पुढे चालत गेलं की समोर 2 वाटा लागतात. त्यामधील डावीकडची वाट ही लक्कडखान्याकडे जाते आणि ही समोरची वाट खोकड टाक्याकडे जाते.
इथून वरती जी वाट गेलेली आहे ती थेट मेंगाई मंदिराकडे जाते आणि याच्या बाजूलाच हा अंबारखाना आहे. अंबारखाना म्हणजे धान्य कोठार. हे जवळपास 10 मीटर लांब आहे. याच्या पूर्वेला अशीच एक दुसरी इमारत आहे ज्याला सध्या लक्कडखाना बोलतात. या अंबारखान्याच्या बाहेरच समोर 3 देवळे आहेत. यातील मोठी देवळी रिकामी आहे आणि त्या शेजारील 2 लहान देवळ्यामध्ये देव आहेत. या ठिकाणी ब्रह्मपिशाचे स्थान आहे असे सांगतात. इथून परत खाली येऊन दुसऱ्या वाटेने चालत पुढे गेलं की समोर अजून एक इमारत लागते. तिला सध्या लक्कडखाना बोलतात. परंतु आनंद पारळे या इतिहासकाराच्या मते ही अंबारखाना म्हणजे धान्य कोठाराची गडावरची दुसरी इमारत आहे आणि लक्कडखान्याची इमारत ही पूर्वी याच्या बरोबर विरुद्ध बाजूला जो सपेलीचा बुरुज आहे त्याच्या बाजूला होती. तिचे सध्या अवशेष उपलब्ध नाहीत. इथून परत मागे महादरवाजाकडे चालत आल्यावर या महादरवाजाच्या भिंतीला लागूनच पुढे तोरणजाई देवीचं मंदिर आहे. तोरणा जिंकल्यावर गडाचे बांधकाम करताना या ठिकाणी महाराजांना 22 सोन्याच्या मोहरांनी भरलेले हांडे सापडले. हा देवीनेच दिलेला आशीर्वाद म्हणून महाराजांनी याच ठिकाणी तोरणजाई देवीचे मंदिर बांधले. पुढे याच खजिन्याचा उपयोग महाराजांनी राजगड बांधण्यासाठी केला. या मंदिरामध्ये सोमजाई, तोरणजाई आणि अजून एक अज्ञात मूर्ती अशा 3 मूर्त्या आहेत. मध्यभागी तोरणजाई देवीची सुरेख मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला सोमजाई देवीची मूर्ती आहे आणि तोरणजाई देवीच्या डाव्या बाजूला अजून एक मूर्ती आहे. ती कोणाची आहे ते माहीत नाही. या तोरणजाई मंदिरापासूनच खाली उतरलं की समोर 8 मीटर लांबीची भिंत बांधून तळे केले आहे. हे तोरण तळे आहे. या तळ्याच्या उजव्या काठावर वरती कातळावर शेंदूर स्थापित अनगढ स्वरूपात लक्ष्मी देवीचे स्थान आहे. इथून तटाच्या कडेने तटावरील पायऱ्यांवरून चालत चालत पुढे गेलं की काही अंतरावर हनुमान बुरुज लागतो. हा हनुमान बुरुज आहे. या बुरुजावरून वेल्हे गावातून गडावर आलेली वाट दिसते आणि जर तुमची नजर चांगली असेल तर या वाटेच्या उजव्या बाजूला लांब डोंगराच्या पलीकडे सिंहगड किल्ला डोळ्यांनी दिसतो. या हनुमान बुरुजाच्या आतील भागात ही दक्षिणमुखी मारुतीची मूर्ती आहे. या बुरुजापासून पुढे भेल बुरुजापर्यंत तट आहे. या हनुमान बुरुजापासून उजवीकडे आतमध्ये कच्च्या वाटेने गेलं की खाली आपल्याला मसोबा तळे दिसते. हे तळे बरोबर लक्कडखान्याच्या इमारतीच्या खाली आहे. तिथूनही या तळ्याकडे जाण्यासाठी वाट आहे. तोरण तळ्याप्रमाणे 7 ते 8 मीटर उंचीची भिंत बांधून हे तळे बांधलेले आहे.
या म्हसोबा तळ्याच्या डाव्या काठावर कातळावर शेंदूर स्थापित अनघड स्वरूपात म्हसोबाचे स्थान आहे. इथून मागे येऊन परत तटाच्या बाजूने वरती भेलबुर्जाकडे जाताना वाटेत 2 ज्योती लागतात. ज्योती म्हणजे एखाद्या वास्तूचे असलेले अवशेष म्हणजे चौथरे, की त्या ठिकाणी पूर्वी कोणती तरी वास्तू किंवा घरे होती. इथे उजव्या हाताला जे दिसतंय ते दारू कोठार आहे. या भेलबुर्जावरूनच झुंजार माचीवर जाण्यासाठी वाट आहे. इथे समोर लोखंडी शिडी बसवलेली आहे. या शिडीवरून खाली उतरलं की खाली एक दोरखंड बांधलेला आहे. त्याच्या मदतीने खाली उतरावे लागते. खाली उतरलं की समोरची वाट ही थेट झुंजार माचीवर जाते. या झुंजार माचीचे 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात दोन्ही पण बाजूला तट बांधलेला नाही. पहिल्या टप्प्याच्या शेवटी हा झुंजार माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. या भुयारातून बाहेर आलं की उजव्या हाताला झुंजार माचीच्या दुसऱ्या टप्प्यावर उतरण्यासाठी अवघड वाट आहे. इथून या लोखंडी वायरच्या मदतीने सावकाश खाली उतरावे लागते. खाली उतरलं की समोर दिसतो तो हा झुंजार माचीचा दुसरा टप्पा. हा दुसरा टप्पा दोन्ही बाजूने तटाने पूर्णपणे बांधलेला आहे.
झुंजार बुरुजाकडे जाताना वाटेत पाण्याची 2 टाकी लागतात. या झुंजार बुरुजाच्या बरोबर समोर एकदम शेवटी कातळाचा उंचवटा आहे, त्याच चिंबळा असे नाव आहे. आणि याच्या उजव्या हाताला दिसतोय तो राजगड किल्ला आहे. या झुंजार बुरुजावरून खाली उतरलं की याच्या आतमध्ये जाण्यासाठी वाट आहे. इथून मागे आलं की वाटेत एक पाण्याची टाकी लागते. इथून अजून थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला अजून एक पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या बाजूलाच एक चोर दिंडी म्हणजे चोर दरवाजा आपल्याला दिसतो. ही वाट मेटपिलावर या गावाकडे जाते. इथून परत मागे आलो की थोडंसंच पुढे उजव्या हाताला अजून एक चोर दिंडी आपल्याला दिसते. इथून वेले गावाकडे वाट जाते. या चोरदिंड्या म्हणजे याला आपण इमर्जन्सी एक्झिट बोलू शकतो. म्हणजे जर समजा शत्रू मुख्य दरवाजापर्यंत आला तर गडावरून दुसऱ्या वाटेने बाहेर पडण्यासाठी अशा चोरदिंड्या बनवल्या जायच्या. झुंजार माचेवरून परत भेलबुरुजावरती आलं की तिथून समोरच्या बाजूला दारू कटार आहे. या ठिकाणी तटाचे डागडुजी करण्याचे काम चालू आहे.
इथून पुढे तोरणेश्वर महादेव मंदिराकडे जाताना हे डाव्या हाताला मेंगाई टाके लागते. हे गुहा टाके आहे. हे साधारणतः 2 मीटर खोल आहे आणि याच्या आतमध्ये 2 खांब कोरलेले आहेत. हे समोर तोरणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग असून बाजूलाच पार्वती व गणपतीची मूर्ती आहे आणि मंदिरासमोर नंदी आहे. या तोरणेश्वर महादेवाच्या मंदिराबाहेरच पूर्वी एक दीपमाळ होती आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला वीरगळ आणि सतीशिळा पाहायला मिळते. ही वीरगळ आणि सतीशिळा कोकाटे घराण्यातील वीर पुरुषाचे व सती गेलेल्या स्त्रीचे आहे. माझ्या मते बहुतेक ही वीरगळ सरनोबत नागोजी कोकाटे यांची असावी असा अंदाज आहे. मात्र याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. कोकाटे घराण्यातून अजूनही होळीच्या दिवशी इथे नैवेद्य दाखवला जातो. या वीरगळ आणि सतीशिळेच्या समोरच मेंगाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर 1967 मध्ये बांधलेलं आहे. आतमध्ये मध्यभागी देवीची सुंदर मूर्ती आहे आणि सोबतच अजून 2 देवाच्या मूर्त्या आहेत. तुम्ही जर गडावरती मुक्काम करणार असाल तर ही त्यासाठी उत्तम जागा आहे. हे मेंगाई देवीचं मंदिर ही गडावरील सर्वात उंच जागा आहे. त्यामुळे इथून बराच लांबपर्यंतचा परिसर पाहता येतो. या मंदिराच्या बाहेर आलं की समोरच दिवाणघराचे अवशेष दिसतात. आणि त्याच्या पलीकडे अजून 2 इमारतीचे अवशेष आहेत. आणि याच्या बाजूलाच मंदिराच्या बाजूला हवालदाराच्या घराचे अवशेष दिसतात. इथून मंदिराच्या मागच्या बाजूला गेलं की समोर महादरवाजा आणि खोकड टाके दिसते आणि डाव्या बाजूला समोर माळीचा बुरुज दिसतो. त्यानंतर मेंगाई मंदिराच्या समोरच तोरणेश्वर महादेव मंदिराच्या मागच्या बाजूला हे सदरेचे अवशेष आहेत. सदर म्हणजे किल्ल्यावरील कारभार पाहण्याची जागा. या ठिकाणाहून महाराजांनी कितीतरी वेळा राज्यकारभार केला असेल. इथं उभं राहिलं ना की समोर महाराज असलेल्याचा भास होतो. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. तोरणेश्वर महादेव मंदिराच्या समोरच टकमक बुरुज आहे आणि त्याच्या अलीकडे हा 2 मीटर उंचीचा चौरस आकाराचा दगडी चौतर आहे. या टकमक बुरुजावरून बुदलामाचीपासून ते राजगडपर्यंतचा नजारा दिसतो. या बुरुजाच्या शेजारीच हे 4 बाय 1 मीटर लांबीचे गुहा टाके आहे. इथून महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने चालत पुढे गेलं की सदरेच्या पाठीमागे एक ज्योती आढळते.
आणि इथून अजून थोडं पुढे चालत गेलं की आपल्याला अजून एक ज्योती दिसते. या 2 ज्योती नेमक्या कोणत्या वास्तूचे चौतरे आहेत ते माहीत नाही. इथून अजून थोडं समोर चालत गेलं की समोर एक पाण्याची टाकी लागते. या टाक्याच्या जवळच सरनाईक आणि सरनोबत यांची घरे होती, परंतु त्याचे अवशेष सध्या दिसत नाहीत. या पाण्याच्या टाक्यापासून सरळ पुढे हा कोकण बुरुज आणि कोकण दरवाजा आहे. या बुरुजावरून आपल्याला रायगड नजरेस पडतो आणि त्याच्या बाजूलाच एक टोक दिसते, तो लिंगाणा किल्ला आहे. या बुरुजावरून खाली उतरलं की समोर हा कोकण दरवाजा लागतो. हा आजही एकदम सुस्थितीत आहे. याच्या बाजूची तटबंदी थोडी पडलेली होती, ती पुरातत्व खात्याने दुरुस्त केलेली आहे. कोकण दरवाजातून बाहेर पडल्यावर ही पायवाट आपल्याला बुदलामाचीवर घेऊन जाते. बुदलामाची ही जवळपास 1 किलोमीटर लांब आहे आणि दोन्ही बाजूला भक्कम तटबंदी आहे. बुदलामाचीवर सर्वात आधी हा हत्तीमाळ बुरुज लागतो. हा कातळधारेतील एका उंचवट्यावर बांधलेला आहे. या बुरुजावरून समोर बुदला आणि विशाळा टोक दिसते. या हत्तीमाळ बुरुजापासून समोर वेताळाचे स्थान आहे, तिथपर्यंतच्या कातळधारेस हत्तीमाळ असे नाव आहे.
या हत्तीमाळ बुरुजाच्या बाह्य बुरुजापर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. बुरुजास ठिकठिकाणी माऱ्यासाठी जंग्या केलेल्या आहेत. इथून खाली उतरताना या कातळात खोदलेल्या पायऱ्या आढळतात. वाटेत इथे उजव्या हाताला खाली चिनला दरवाजा आहे आणि इकडे डाव्या हाताला खाली म्हाळुंगे टाके आहे. इथून सरळ पुढे या वाटेने चालत गेलं की 12 ते 15 मिनिटाच्या अंतरावर 4 टाकी लागतात. ही 4 टाकी आहे. ही 4 टाकी आहेत. यातील एक टाकी बुजलेली आहे. या 4 टाक्यांच्या बाजूलाच डावीकडे अजून 3 जोते आहेत.
4 टाक्यापासून पुढे 5 ते 10 मिनिटं चालत गेलं की उजव्या हाताला खाली एक वाट जाते. ही वाट वाळंजाई दरवाजाकडे जाते आणि याच्या बरोबर विरुद्ध बाजूला डावीकडे खाली भगत दरवाजा आहे. त्याच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. हा वाळंजाई दरवाजा नैऋत्य मुख्य आहे. इथून भट्टी गावाकडे वाट जाते. या वाटेतच एक 5 मिनिटाच्या अंतरावर पुर्जाखालील खात्यात वाळंजाई टाके आहे आणि याच्या बाजूलाच हे वाळंजाई देवीचे स्थान आहे. या टाक्यापासून खाली एक वाट गेलेली आहे, तीच भट्टी गावाची वाट आहे. या वाळंजाई दरवाजाच्या वरच्या बाजूलाच पूर्वी एक दारू कोठार व बुधला माचीवरची सदर होते. इथून सरळ पुढे चालत गेलं की पुढे 3 वाटा लागतात. यामधील डावीकडची वाट ही रडतोंडी बुर्जाकडे जाते, समोरची वाट ही बुधला टोकाकडे जाते आणि उजवीकडची वाट ही विशाळाकडे जाते. विशाळाकडे जाताना वाटेत 2 ज्योती लागतात आणि 5 मिनिटाच्या अंतरावर हा चित्ता दरवाजा लागतो. या चित्ता दरवाजापासूनच थोडंसं 2 मिनिटं पुढे चालत गेलं की वाटेत हे कापूर लेणे लागते. हे कापूर लेणे या तोरणगडावरची सर्वात जुनी वास्तू आहे. या कापूर लेण्यावरूनच हा 12व्या किंवा 13व्या शतकातील यादवकालीन शैवपंथाचा आश्रम असावा असे मानले जाते. या कापूर लेण्याचे 2 भाग आहेत. डावीकडचा लहान भाग बाहेरून 4 मीटर लांब तर आतमधून 9 मीटर लांब आहे व उजव्या बाजूचा मोठा भाग हा बाहेरून 10 मीटर लांब तर आतून 13 मीटर लांब आहे.
या लेण्याची उंची 3 मीटर आहे. लहान भागात आतमध्ये 1 खांब आहे, तर मोठ्या भागात आतमध्ये 5 खांब आहेत व खांबावरती उलटे कोरलेले नाग आहेत. अशा या ऐतिहासिक वास्तूमध्ये सध्या सर्वत्र गाळ साठलेला आहे. मला वाटतं की या वास्तूला नवीन रूप देण्याचा आणि याची साफसफाई करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल या वास्तूची साफसफाई व्हावी, जर तुमचा प्रतिसाद असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे काम केले जाईल. तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. या कापूर लेण्यापासून सरळ पुढे चालत गेलं की 3 मिनिटाच्या अंतरावर अजून एक बुरुज लागतो. हे घोडेजिन टोक आहे. हा बुरुज 2 बुरुज एकमेकांना जोडून असल्यासारखा आहे. इथून बुरुजाच्या आतमध्ये जाण्यासाठी वाट आहे. ही वाट या बाजूच्या दुसऱ्या बुरुजाच्या खालून या दरवाज्यातून बाहेर पडते. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर पुढे विशाळा बुरुज आहे. ही वाट तटाच्या एकदम बाजूने आहे, त्यामुळे थोडीशी अवघड आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थितपणे पुढे जावे लागते. हा समोर दिसतोय हा विशाळा बुरुज आहे. किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तटबंदी आणि बुरुज. तोरणागडावरील सपेली बुरुज, माळेचा बुरुज, टकमक बुरुज, हनुमान बुरुज, फुटका बुरुज हे बुरुज सोडले तर बाकीचे जवळपास सर्वच बुरुज हे चिलखती बुरुज आहेत. आधी पाहिलेला घोडेजिन बुरुज आणि हा विशाळ बुरुज हे सुद्धा चिलखती बुरुज आहेत. चिलखती बुरुज म्हणजे बुरुजाच्या आतमध्ये दुसरा बुरुज बांधलेला असतो. यामधील आतील बुरुजाची उंची ही बाहेरील बुरुजापेक्षा जास्त असते आणि बाह्य बुरुजामध्ये जाण्यासाठी आतल्या बुरुजामधून वाट केलेली असते. या विशाळ बुरुजामध्ये जाण्यासाठी जी वाट आहे ती सध्या गाळ माती साठल्यामुळे बंद झालेली आहे.
या विशाळा बुरुजापासून मागे येताना समोर उंचवटा दिसतो हा विशाळा आहे आणि याच्या उजव्या बाजूला लांब दिसतोय तो बुधला आहे. इथून मागे न जाता उजव्या हाताने थोडेसं पुढे चालत गेलं की विशाळा तळे लागते. विशाळा बुरुज आणि विशाळा तळ्याच्या मध्ये अजून 3 जोत्यांचे अवशेष आहेत. या विशाळा तळ्यापासून तटाच्या कडेने चालत गेलं की 15 मिनिटाच्या अंतरावर गंगालजाळी तळे लागते. परंतु ही वाट रोजच्या वापरातील नसल्यामुळे खूपच जास्त अवघड आहे. त्यामुळे तुम्ही इथून ज्या वाटेने आपण आलो त्या वाटेने मागे जाऊन बुधलाच्या पलीकडून रडतोंडी बुरुजाच्या बाजूने गंगालजाळी तळ्याकडे या. हा सोयीचा मार्ग आहे. हे समोर दिसतंय हे गंगालजाळी तळे आहे. इथे बाजूला उंबराचे झाड आहे. याच्या बाजूलाच हे 7 मुखवटे असलेले शिल्प आहे. हे शिल्प कोणत्या देवाचे आहे माहीत नाही, परंतु जर नीट बघितलं तर आपल्या लक्षात येतं की मध्यभागी असलेली मूर्ती ही पुरुषाची भासते आणि त्याच्या डोक्यावर मुकुट असल्यासारखा दिसतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला 3-3 स्त्रियांची शिल्प दिसते. तळ्याच्या भिंतीवर या ठिकाणी तळे पूर्ण भरल्यावर जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी वाट केलेली आढळते. इथून सरळ या पायवाटेने चालत गेलं की 10 मिनिटाच्या अंतरावर रडतोंडी बुरुज लागतो. जाताना वाटेत पाण्याचे हे चौकोनी टाके लागते. हे टाके 5 बाय 5 मीटर लांब असून 4 मीटर खोल आहे. या टाक्यापासून समोर रडतोंडी बुरुज आहे. या बुरुजाच्या पायथ्यापासून राजगडास जोडणारी डोंगररांग आहे. बाजूच्या भिकुली बुरुजापासून राजगडकडे जाणारी वाट आहे. ही वाट सरळ राजगडाच्या संजीवनी माचीवर जाते. या बुरुजाच्या खाली घसरण आहे. घसरण संपली की समोर 3 पायवाटा लागतात. यामधील डावीकडची वाट मेटपिलामरे गावाकडे जाते, उजवीकडची वाट बादशुमाळ गावाकडे जाते आणि तिसरी वाट डोंगररांगेवरून राजगडात जाते. या रडतोंडी बुरुजापासून मागे आलो की उजवीकडच्या वाटेने पुढे भिकुली बुरुज लागतो. या बुरुजाच्या खाली गेलं की लोखंडी शिडी आहे. त्या शिडीवरून खाली उतरून पुढे चालत गेलं की रडतोंडी बुरुजाच्या बाजूने राजगडकडे वाट जाते.
भिकुली बुरुजापासून पुढे तटावरून जावे लागते. ही सुद्धा अवघड वाट आहे, कारण तटावरून जर तोल गेला तर खाली दरी आहे, त्यामुळे इथून सावकाशपणे जावे लागते. इथून पुढे 5 मिनिटाच्या अंतरावर एक चिलखती बुरुज लागतो. या बुरुजाचे नाव माहीत नाही. या बुरुजाच्या आतमध्ये जाण्यासाठी वाट आहे. या बुरुजाच्या पायथ्याशी जी डोंगर रांग आहे तिला पडर दांड असे नाव आहे. या दांडावरूनच मेटपिलावरे गावची वाट आहे. इथून थोडंसं पुढे चालत गेलं की समोर भगत दरवाजा लागतो. या भगत दरवाजातूनच पडर दांडापर्यंत वाट आहे आणि तिथून पुढे मेटपिलावरे गावची वाट आहे. या भगत दरवाजापासून रडतोंडी बुरुजापर्यंत लवण आहे. या लवणात खाली कपारीत 3 खोदी विवरे आहेत. या विवराच्या आतमध्ये 2 खोल्या आहेत. आत जाण्यासाठी वाट छोटे आहे, त्यामुळे रांगत रांगत आत जावे लागते. आपण सध्या तिथे जाणार नाही, परंतु जर कधी तुम्ही गडावर आलात तर नक्की वेळ काढून ती विवरे बघा. इथून थोडंसं पुढं डाव्या बाजूला या झाडीत शिवगंगा, पाताळगंगा, गुहा टाकी आहे. या ठिकाणी सध्या झाडी वाढल्यामुळे जास्त अडचण आहे, त्यामुळे बाहेरून हे गुहा टाकी दिसत नाही. इथून 2 मिनिटाच्या अंतरावर आपण 4 टाक्याजवळ पोहोचतो आणि तिथून पुढे अर्धा तासाच्या अंतरावर परत कोकण दरवाजा आहे. या कोकण दरवाजापासून डाव्या तटाच्या बाजूने चालत पुढे जाताना पुढे फुटका बुरुज आहे. हा तोरणागड संपूर्ण फिरायला साधारणतः 9 तासाचा वेळ लागतो. यामध्ये पायथ्यापासून गडाच्या महादरवाजापर्यंत येण्यासाठी 1.5 तास लागतो. पुढे झुंजारमाची पूर्ण बघण्यासाठी साधारणतः 1 तास लागतो. बालेकिल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारणतः 2 तास लागतात आणि बुदलामाची संपूर्ण पाहण्यासाठी सुमारे 4 तास लागतात आणि परत गडावरून खाली उतरताना अर्धा तास लागतो. अशा प्रकारे साधारणतः 9 तासामध्ये तुम्ही कंटाळा न करता चालत राहिलात तर हा गड पूर्णपणे पाहता येतो. इथे हा डाव्या बाजूला फुटका बुरुज आहे. याच्या पुढे सपेली बुरुज लागतो. इतर गडांप्रमाणेच तोरणागडावरही पाण्याचा मुबलक साठा पाहायला मिळतो. या तोरणावर एकूण 4 तळी व 12 टाकी आहेत. यामध्ये बालेकिल्ल्यावर 2 तर बुदलामाचीवर 2 तळी आहेत. त्याचप्रमाणे बालेकिल्ल्यावर पाण्याचे एकूण 5 टाके आहेत. झुंजारमाचीवर 1 टाके आहे आणि बुदलामाचीवर एकूण 6 पाण्याचे टाके आढळतात. हा समोर सपेलीचा बुरुज आहे. या बुरुजावरून समोर बुदलामाचीवरचा बुदला आणि विशाळा दिसतो. या सपेली बुरुजाच्या आणि पुढील माळ्याच्या बुरुजाच्या मध्ये पूर्वी लक्कडखान्याची इमारत होती. लक्कडखाना म्हणजे जळण सरपण ठेवण्याची जागा. लक्कडखान्याबरोबरच या 2 बुरुजामध्ये आणखी काही जोते आहेत.
हा माळीचा बुरुज आहे. या बुरुजावरून बुधला विशाळापासून गुंजवणे धरणापर्यंतचा नजारा दिसतो. हा तट असाच पुढे महादरवाजापर्यंत जातो. आता या तोरणागडाच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर हा गड जिंकल्यापासून छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत स्वराज्यातच होता. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या किल्ल्याचे मुघलांकडे हस्तांतरण झाले. बाजी सर्जेराव जेधे आणि मोरोपंत यांनी प्रयत्न करूनही तोरणा सोडावा लागला. पण शंकराजी नारायण सचिवांनी तो लगेच मरळ देशमुखांकरवी पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. त्यावेळी मुघल किल्लेदार हातम खान याला ठार करून तोरणा स्वराज्यात आणला. 1704 मध्ये औरंगजेब स्वतः तोरणा राजगड जिंकण्याच्या उमेदीने कानद खोऱ्यात आला. 3-4 महिने प्रयत्न करून दोन्ही गडांना वेढे घालून औरंगजेबाने मराठ्यांना जेरीस आणले. तोरण्याचे हवालदार हरिबापूजी हे शर्तीने झुंजत होते. पायथ्याशी धनाजी जाधवांकडे औरंगजेबाने तहाची बोलणी सुरू केली, परंतु ती पिसकटल्यानंतर औरंगजेबाने निकरांनी तोरणावर हल्ला चढवला. तटाला दोर बांधून गडावर प्रवेश केला. गडावर मराठी सैन्य अपुरे असल्यामुळे औरंगजेबाने हा गड जिंकून घेतला. औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा एकमेव किल्ला. त्यानंतर औरंगजेबाने आनंदाने या गडाचे नाव फुतुल गैब म्हणजे देवी विजय असे ठेवले. मात्र औरंगजेबाला या विजयाचा आनंद फार काळ लाभला नाही. पुढे 4च वर्षात सरनोबत नागोजी कोकाटे यांनी अत्यंत धाडसाने गडावर लोक चढवले आणि लढाई करून गड पुन्हा जिंकला. यानंतर मात्र तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुढे 1818 मध्ये इंग्रजी राजवट आल्यामुळे मराठी राज्याची अखेर झाली. राजकारणाचा एक भाग म्हणून इंग्रजांनी सरदार, जहागीरदार, संस्थानिक यांचे महत्त्व जरी कमी केले असले तरी त्यांची संस्थाने प्रारंभी तरी कायम राखण्याचेच धोरण स्वीकारले. परिणामी तोरणा आधीपासून जो सचिवांच्या ताब्यात होता तो तसाच भोर संस्थांच्या ताब्यात कायम राहिला. 1880 मध्ये इंग्लिश लेखक जेम्स डग्लस याने तोरण्यास भेट दिली होती. त्यावेळी त्याने तोरण्याचे वर्णन केलेले आहे की सिंहगड जर सिंहाची गुफा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे, द ईगल्स नेस्ट. तर मग कधी येत आहे हे गरुडाचे घरटे बघायला?